ऑर्गॅझम शिवाय जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्याला चालवायचा प्रयत्न करतो किंवा चालवत असतो, तेव्हा एक सगळ्यात मोठा दोष आपल्यामध्ये म्हणजेच आपल्या या सिस्टीममध्ये निर्माण होतो. त्या दोषला आपण एक शॉर्टमध्ये असं नाव देऊया, की स्टकनेस किंवा घुसमटपणा तिथे निर्माण होतो. आणि या एका घुसमटपणाच्या भावनेतून इतरही अनेक निगेटिव्ह प्रकारच्या भावना किंवा परिणाम आपल्यामध्ये निर्माण होतात. कारण का हा घुसमटपणा कुठून येतो? तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे, की आपण माणूस जे आहोत ते माणूस म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे. ठीक आहे? आता म्हणजे माणूस म्हणून आपलं जे अस्तित्व आहे ना, ते आपल्यामध्ये ऊर्जा आहे म्हणून ते आपलं अस्तित्व शिल्लक आहे. कसं? तर जसं एखादा डेड बॉडी आणि एखादी जिवंत माणसाची बॉडी याच्यामध्ये फरक काय आहे? डेड बॉडी जरी असेल तरी तिचं शरीर अस्तित्वात असतं आणि जिवंत माणसाचं पण शरीर अस्तित्वात आहे. व्यक्ती मृत जरी झाला तरी त्याची बुद्धी तशीच शाबूत असते. त्याच्या इमोशन्स तशाच शाबूत असतात. या जिवंत माणसामध्ये पण असतात. मग दोघांमध्ये फरक काय आहे? तर फक्त याच्या शरीरामध्ये प्राणशक्ती म्हणजेच ऊर्जा आहे आणि म्हणून तो जिवंत आहे आणि याच्या शरीरातली प्राणशक्ती संपलेली आहे म्हणून तो मृत झालेला आहे. एवढा एकच दोघांमध्ये फरक असतो. बरोबर? मग आता ऊर्जा ही जी असते ना ती प्रवाही असते. ऊर्जा ही नेहमीच प्रवाही असते. एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण ऊर्जा युटिलाइज करतो, ऊर्जेचा वापर करतो, तेव्हा ती योग्य प्रमाणात वापरली जाणं गरजेची आहे आणि अनावश्यक जी ऊर्जा आहे तिला बाहेर टाकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजेच कारण का ऊर्जा हे शक्तीचं खूप मोठं स्रोत असल्यामुळे ऊर्जेचा जो वापर आहे ना तो त्याचा बॅलन्सनेस सांभाळला गेला पाहिजे. म्हणजे ऊर्जा खूप जास्त पण नको, ऊर्जा खूप कमी पण नको. जेव्हा जिथे जशी गरज आहे, जेवढी गरज आहे, तेवढी ऊर्जा तिथे तिथे वापरली गेली पाहिजे. असा ऊर्जा वापरतानाचा एक साधा सरळ नियम आहे. ठीक आहे? जसं उदाहरणार्थ प्रेशर कुकर. आपण प्रेशर कुकरमध्ये जेव्हा पाणी आणि इतर वस्तू टाकतो आणि खालून गॅस लावतो, तेव्हा त्या प्रेशर कुकरच्या वस्तू त्याच्यामध्ये जो पदार्थ आहे तो शिजण्यासाठी त्याला पाहिजे तेवढीच ऊर्जा तिथे जरुरी असते आणि मग ते जे प्रेशर कुकर असतं ना त्याला शिट्टी असते जेणेकरून जी अनावश्यक ऊर्जा आहे ती त्याच्यातून बाहेर टाकली जाईल. बरोबर? या शिट्टीचं कामच असतं की ऊर्जेचं जे बॅलन्सनेस आहे, ऊर्जेचं जे नियंत्रण आहे ना, ते ते नियंत्रण तिथे चं जे बॅलन्सनेस आहे किंवा तो तो जो नियंत्रितपणा आहे तो सांभाळण्याचं काम ती शिट्टी करत असते. बरोबर ना? तसंच आपल्या शरीरामध्ये काय जास्ती आहे, काय कमी आहे, काय घ्यायचं, काय सोडायचं, या आपल्या शरीरामध्ये सुद्धा असं शिट्टीसारखं काम जे करतं ना, ते आपल्या या ऑर्गॅझम मधून बाहेर पडणारे जे हार्मोन्स आहेत ना, त्या हार्मोन्सला हे काम दिलेलं आहे. ठीक आहे? इतकं महत्वाचं काम हे ऑर्गॅझम आपल्या शरीरामध्ये भूमिका बजावत असतं. आणि मग काय होतं ना, की रोज आपल्याला ऑर्गॅझम मिळालं नाही, की कोणती गोष्ट किती प्रमाणात घ्यायची, कोणती गोष्ट किती प्रमाणात सोडायची, याचा ताळमेळच आपल्या शरीरात राहत नाही. आणि मग हे ताळमेळ पूर्णपणे डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या सिस्टीममध्ये एक प्रकारचा स्टकनेस येतो. एक प्रकारचा घुसमटपणा येतो. मग आता ही घुसमट सगळ्यात जास्त कुठे अनुभवायला मिळते माहितीये? एक तर आपल्या शरीर रूपात आणि दुसरी आपल्या इमोशनल लेव्हलवर. आणि मग यातून विविध प्रकारचे मानसिक विकार जन्माला येतात. जेव्हा माणसाच्या मनात घुसमटता निर्माण होते, त्याला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी आहे जे ना आपण बाहेर काढू शकत नाहीये आणि त्यामुळे ते आतले आत दबून आपल्याला त्रास देतंय. एक्झॅक्टली तसंच जर का प्रेशर कुकरला शिट्टी नसेल, तर ती वाफ जी आहे ना, अनावश्यक वाफ, ती आतमध्ये कोंडली जाईल आणि त्याने त्या प्रेशर कुकरचा भडका होईल. तसंच आपल्या बाबतीत सुद्धा होतं, की आपल्यातली ऊर्जा हे जे ऑर्गॅझम रूपी जी सिस्टीम आहे ती जर व्यवस्थित काम करत नसेल ना, तर आपल्या शारीराद्वारे, आपल्या इमोशनद्वारे, आपल्या मानसिकदृष्ट्या, आपल्या ऊर्जिकदृष्ट्या या आपल्या चारही सिस्टीमद्वारे जी वेळोवेळी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते ना, ती ऊर्जा योग्य ठिकाणी कुठे वापरायची, कुठे नाही याचं जे सगळं नियंत्रण जेव्हा बिघडतं ना, तेव्हा या सिस्टीम व्यवस्थितपणे काम करू शकत नाहीत. आणि मग त्यातून जसं घुसमटपणा जन्माला येतो, मग हा घुसमटपणा काय करतो माणसाच्या आत? या सिस्टीमला कुठेतरी हानी पोहोचवतो. मग काय होतं?
आपण बॉडी लेवलवर ना कधी कधी खूप हाय एनर्जी फील करतो, कधी कधी खूप लो एनर्जी फील करतो. एखादं काम करायला आपल्याला कधी कधी खूप उत्साह वाटतो, कधी कधी काहीच उत्साह वाटत नाही. म्हणजे काय, तर जेव्हा जिथे जेवढी गरज आहे त्या गरजेनुसार ती ऊर्जा वापरायला आपलं जे शरीर आहे ना ते असक्षम ठरतं. ठीक आहे. दुसरा याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम होतो तो आपल्या इमोशन्सवर. आपल्या इमोशन, ऑर्गॅझम मिळालं नाही तर माणसाचं सगळ्यात मोठं जर नुकसान कुठलं होत असेल तर ते नुकसान होतं त्याच्या इमोशन्सचं, त्याच्या भावनांचं. आणि भावनिक दृष्ट्या माणूस इतका व्हलनरेबल होतो, म्हणजेच इतका केविलवाणा होतो की बघता सोय नाही. म्हणजे ही माणसं जी आहेत ती आपल्या छोट्या छोट्या इमोशनल गरजा पूर्ण करायला इतरांवर अवलंबून राहायला लागतात. कारण यांना इमोशनल ऑर्गॅझम मिळत नसतं. त्यांच्या आत ते जनरेट होत नसतं, म्हणून आपल्याला बाहेरून कुठून तरी मिळेल याच्या शोधात ही माणसं असतात. आणि मग याचा या माणसांना खूप त्रास होतो. त्याचं कारण आहे की यांच्या आयुष्यात जी कोणी यांच्या आसपास माणसं आहेत ती प्रत्येकच माणसं यांचं इमोशनल ऑर्गॅझम पूर्ण करायला प्रत्येक वेळी यांना सपोर्ट करू शकत नाही. मग काय होतं, कोणी थोडंसं जरी आपल्याला रागवून बोललं, चिडून बोललं, की लगेच आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला खूप रडू येतं. कोणी थोडंसं आपल्याला इग्नोर केलं, आपल्याला अटेन्शन दिलं नाही, की रडू येतं. याच्यातून आपल्याला खूप एकटं-एकटं वाटतं. एकटं वाटल्याने असुरक्षित वाटतं, असुरक्षित वाटल्याने निगेटिव्ह वाटतं. असं वाटतं कोणी आपल्यावर प्रेमच करत नाही. सगळ्यांना आपण नकोसे झाले आहोत. आपलं या जगामध्ये कोणीच नाहीये. त्या व्यक्तीने माझा वापर केला आणि आता मात्र जेव्हा मला त्याची गरज आहे तेव्हा त्याला माझ्यासाठी वेळ नाहीये. अशा बऱ्याच प्रकारच्या भावना याच्यातून निर्माण होतात. आणि एकदा आपलं भावनिक नुकसान व्हायला लागलं ना, की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतो. कारण भावना, आपल्या ज्या भावना असतात ना, त्या भावना माणसाच्या शरीरामध्ये विविध प्रकारचे हार्मोन्स निर्माण करत असतात. जेव्हा आपल्या आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या सकारात्मक भावना निर्माण होतात, त्या भावना, त्या सकारात्मक भावनांचे जे हार्मोन्स आहेत ते शरीराला त्याचं काम अजून जास्त एफिशियंटली करायला, सुरळीतपणे करायला मदत करतात. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या निगेटिव्ह भावना असतात, तेव्हा या निगेटिव्ह भावनांद्वारे निर्माण होणारे निगेटिव्ह हार्मोन्स आपल्या शरीराला त्याचं कार्य करण्यासाठी विविध अडथळे निर्माण करतात. म्हणून या ज्या आपल्या इमोशन्स आहेत, आपल्या भावना आहेत, याचं आरोग्य जपणं हे आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं. आणि म्हणूनच आपण आपल्या या इमोशनल ऑर्गॅझमची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. मग यासाठी काय करता येईल? बरंच काही करता येईल. ते आपण पुढच्या भागात बघूया.